Hello friends, now we start next topic of mathematical logic, that is statement pattern. Statement pattern, then logical equivalence. Logical equivalence is the second point, and third point is tautology, contradiction, and contingency. These are the statement patterns. These three are the statement patterns. Tautology, first statement pattern is tautology. Second statement pattern is contradiction. Third statement pattern is contingency. This theoretical point is important for board also and CET JEE also. बघा याच्यावर डेफिनेटली एक क्वेश्चन असतो. सगळ्यात पहिली आपली कन्सेप्ट आहे स्टेटमेंट पॅटर्नवर, नंतर कन्सेप्ट आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स, आणि स्टेटमेंट पॅटर्न्स आर थ्री टाइप्स: टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. थेरीला व्यवस्थित लक्ष द्या. या पॉइंटवर डेफिनेटली एक क्वेश्चन्स कंपल्सरी बोर्डला विचारलं जाईल. सीईटीला पण याचे क्वेश्चन्स आहे, जेईला पण याचे क्वेश्चन्स आहेत. तर सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपण आता स्टडी करू, स्टेटमेंट पॅटर्न. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? स्टेटमेंट पॅटर्न्स कशाला म्हणतात ते आपण आता बघू. तर सगळ्यात पहिला आपण स्टेटमेंट डिनोट करतो. द लेटर्स विच आर यूज टू डिनोट द स्टेटमेंट्स आर कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट लेटर्स. बघा आपण जे लेटर्स यूज केलेले आहेत, P, Q, R, S, statements are denoted by these letters. These letters are called as statement letters. Statement letters. These letters are called as statement letters. मतलब proper combination of statement letters and logical connectives is called as the statement pattern. बघा एकदम सिंपल डेफिनेशन आहे. मी डेफिनेशन राईट करतो. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ these statement letters and logical connectives. Proper combination of statement letters and logical connectives is called as statement patterns. थेरी व्यवस्थित लिहून घ्या. प्लीज बघा कॉम्बिनेशन कशा कशाचं कॉम्बिनेशन असतं. स्टेटमेंट लेटर्स. मग सगळ्यात पहिलं स्टेटमेंट लेटर्स लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट लेटर्स? द लेटर्स विच आर यूज टू डिनोट द स्टेटमेंट्स. स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी जे लेटर्स यूज करतात, these letters are called as statement letters, and proper combination of statement letters and logical connectives is called as statement pattern. मग सपोज आपण हे घेतलं P or Q. Proper combination of statement letters and logical connectives. So this is called as statement pattern. याला statement pattern म्हणता येईल. नंतर negation P and Q. P implies Q. These all are the statement pattern because it is proper combination of statement letters and logical connectives. बघा आता कधी कधी सीईटी जेईला वगैरे P आणि Q जे आहेत त्यांना स्टेटमेंट लेटर किंवा स्टेटमेंट म्हणण्याऐवजी these P and Q स्टेटमेंट पॅटर्न मधले जे P आणि Q आहे, these P and Q are called as prime components. Prime components of statement pattern. Prime components. P and Q are called as, these are the statement patterns, and in this statement pattern, these P and Q are called as prime components. This word is important, prime components. बघा इम्पॉर्टंट थेरी आहे स्टेटमेंट पॅटर्नची, व्यवस्थित राईट करून घ्या. त्याच्यानंतर आता बघा द ट्रूथ टेबल, द टेबल विच शोज the truth value of the statement pattern. जो टेबल
स्टेटमेंट पॅटर्नची ट्रुथ व्हॅल्यू दाखवतो. दिस टेबल इज कॉल्ड ॲज ट्रुथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. त्याला काय म्हणायचं? ट्रुथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे आपण पी ऑर क्यू चा ट्रुथ टेबल बघितला. मग मी परत एकदा ड्रॉ करतो. पी क्यू, पी ऑर क्यू. दोन स्टेटमेंट आहे. ट्रुथ व्हॅल्यू कशा येतील? दोन वेळेस पी च्या ट्रू आणि 2 टाइम्स फॉल्स. क्यू च्या ट्रुथ व्हॅल्यू सिंगल ट्रू, सिंगल फॉल्स, ट्रू, फॉल्स. दोन स्टेटमेंट असतील तर दोनदा ट्रू घ्यायचं, दोनदा फॉल्स घ्यायचं. पी अँड क्यू आर कॉमन. दीज आर द स्टेटमेंट्स. त्याच्यानंतर आता बघा ऑर सिम्बॉल आहे. काय ट्रुथ टेबल सांगितलं होतं ऑरचा? इफ फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स, सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, देन देअर डिसजंक्शन इज फॉल्स. दोन्ही फॉल्स असतील तर त्याचं डिसजंक्शन काय येतं? फॉल्स येतं. मग बघा लास्टला दोन्ही फॉल्स आहे तर डिसजंक्शन काय येईल? फॉल्स. अदरवाईज ट्रू. मग बघा हा जो टेबल आहे लास्ट कॉलम, दिस टेबल शोज द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. या स्टेटमेंटची काय दाखवतो? हा ट्रुथ व्हॅल्यू दाखवतो. सो दिस टेबल इज कॉल्ड ॲज ट्रुथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. याला काय म्हणायचं? ट्रुथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. बघा हा जो लास्ट कॉलम आहे, लास्ट कॉलम मध्ये तुम्हाला या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रुथ व्हॅल्यूज दिसत आहे. सो दिस टेबल हा जो कॉलम आहे इज कॉल्ड ॲज ट्रुथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. याला काय म्हणायचं? ट्रुथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. समजलं का? मग आता सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपण स्टेटमेंट पॅटर्न स्टडी केलेली आहे. आता स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या. एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल दिलेलं आहे मी. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे, स्टडी करणार आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. नेक्स्ट कन्सेप्ट लॉजिकल इक्विव्हॅलन्स. Two statement patterns are said to be logical equivalents. बघा, two statement patterns are said to be logical equivalents if their truth tables are identical. त्यांचे ट्रुथ टेबल्स का असतात? आयडेंटिकल येतात, म्हणजे सिमिलर येतात. बघा मी डेफिनेशन पण राईट करून घ्या तुम्ही, मी लिहून देतोय कारण इम्पॉर्टंट पार्ट आहे. टू स्टेटमेंट पॅटर्न्स two statement patterns are said to be logical equivalent if their truth tables are identical. आयडेंटिकल ऑर सिमिलर. बघा ज्या दोन स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रुथ टेबल आयडेंटिकल असतात त्याला म्हणायचं लॉजिकल इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. समजलं? मग आता सपोज आपण एक्झाम्पल मध्ये लिहिलं, डिनोट कसं करता बघा. लेट ए अँड बी आर लॉजिकल इक्विव्हॅलंट. Equivalent, then it is denoted by A logical equivalent B. This is sign of logical equivalent. आपलं दोन लाईन देतो त्याला इक्वल टू म्हणतात, तीन लाईन आलं तर त्याला लॉजिकल इक्विव्हॅलंट म्हणतात. मग रीड कसं करायचं? ए लॉजिकल इक्विव्हॅलंट विथ बी. मग नेक्स्ट थेरॉटिकल पॉइंट आहे. काय पॉइंट होता तो? लॉजिकल इक्विव्हॅलंटचा. Two statement patterns are said to be logical equivalent if their truth tables are identical. दोन स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रुथ टेबल जर आयडेंटिकल आले, सिमिलर आले, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणायचं? लॉजिकल इक्विव्हॅलंट. आणि हा सिम्बॉल आहे लॉजिकल इक्विव्हॅलंटचा. रीड कसं करायचं त्याला? ए लॉजिकल इक्विव्हॅलंट टू बी. याचे क्वेश्चन्स वगैरे आपण बघणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स. तीन टाईपचे आपल्याकडे स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत. कुठले कुठले? फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे.
स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. बघा हे तिन्ही पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलंय, कंपल्सरी याच्यावर क्वेश्चन्स विचारला जातो सीईटी, जेई अँड फॉर HSC बोर्ड. आता बघा टॉटॉलॉजीची डेफिनेशन राईट करू आपण. व्हॉट इज मीन बाय टॉटॉलॉजी? द स्टेटमेंट पॅटर्न, the statement pattern is tautology if its truth value is true for all possible combination of its prime components. बघा द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. लास्ट कॉलमला आपलं स्टेटमेंट असतं होल. ज्यावेळेस मी तुम्हाला टेबल प्रिपेअर करायला शिकवेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. स्टेटमेंट पॅटर्नला इज टॉटॉलॉजी केव्हा म्हणायचं? इफ इट इज ट्रू, म्हणजे लास्ट कॉलमच्या स्टेटमेंटच्या पॅटर्नच्या सगळ्या एंट्री ट्रू आल्या पाहिजे, म्हणजे सगळे टी आले पाहिजे. मग लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्री जर ट्रू आल्या तर स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड ॲज ट्रूथ व्हॅल्यू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ प्राईम कॉम्पोनंट्स. आता प्राईम कॉम्पोनंट्स म्हणजे पी अँड क्यू आर, हे प्राईम कॉम्पोनंट्स स्टेटमेंट्स. त्याच्या आपण वेगवेगळे पॉसिबल कॉम्बिनेशन घेतो. 2 times ट्रू, 2 times फॉल्स, सिंगल ट्रू, सिंगल फॉल्स, त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन. सगळ्या पॉसिबल कॉम्बिनेशन साठी स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू जर ट्रू आली तर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड ॲज टॉटॉलॉजी. मग आता आपण एक स्टेटमेंट पॅटर्न कन्सिडर करू. पी एक्झाम्पल मध्ये मी सांगतोय तुम्हाला, आपण ज्यावेळेस एक्सरसाइज घेणार आहे त्याच्यामध्ये हा पार्ट आहे. पण एक एक्झाम्पल थेरॉटिकल पार्ट मध्ये पी ऑर निगेशन पी. बघा हे स्टेटमेंट पॅटर्न घेतलंय मी, पी ऑर निगेशन पी. आता आपण याचा टेबल कन्सिडर करू. एक टेबल ड्रॉ करतो मी या स्टेटमेंट पॅटर्नचा. आता टेबल ड्रॉ करणं एकदम पॉसिबल आहे. मला सांगा, एकदम सिंपल आहे टेबल ड्रॉ करणं. तर सगळ्यात पहिलं मला सांगा याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहे? स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर पी क्यू आर. मग याच्यामध्ये सिंगल स्टेटमेंट आहे फक्त पी. मग एकच स्टेटमेंट घ्यायचंय पी. एकच स्टेटमेंट जर असेल तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, फॉल्स. त्याच्यानंतर ह्या स्टेटमेंटचं निगेशन दिसतंय. नेक्स्ट कॉलम इज ऑफ निगेशन. मी तुम्हाला प्रॉपर वे सांगणार आहे. प्रायोरिटी कुठल्या कुठल्या सिम्बॉलला द्यायची आहे. तर सगळ्यात पहिलं स्टेटमेंटला प्रायोरिटी असते. त्याच्यानंतर निगेशन सिम्बॉलला प्रायोरिटी. निगेशन झाल्यावर डायरेक्टली हे स्टेटमेंट आहे पी ऑर निगेशन पी. बघा फर्स्ट कॉलम इज ऑफ पी, स्टेटमेंट पी, आणि ह्या पीचं काय इथे निगेशन. व्हॉट इज ट्रू? निगेशन ऑफ ट्रू, फॉल्स. निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. आणि ह्या दोन कॉलम मध्ये म्हणजे पी अँड निगेशन पी, ह्या दोन कॉलम मध्ये पी आणि निगेशन पी मध्ये कुठला सिम्बॉल आहे? ऑरचा. तर आता ऑरचा ट्रूथ टेबल जे काल मी राईट करून दिलं होतं ते इम्पॉर्टंट आहे. काय ऑरचा ट्रूथ टेबल? दोन स्टेटमेंटच्या मध्ये जर ऑर असेल, if both the statements are false then their disjunction is false. दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील, ऑर जर सिम्बॉल आला, कुठल्या दोघांमध्ये ऑर आहे? पी आर निगेशन पी, ह्या दोघांमध्ये ऑर आहे. मग दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये तर दोन्ही केसमध्ये काय येईल? ट्रू येईल. बघा लास्ट कॉलमला आपला स्टेटमेंट पॅटर्न आहे. The statement pattern is a tautology if its truth, बघा its truth value is true. बघा ट्रू आलेलं आहे. कशासाठी? फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ प्राईम कॉम्पोनंट्स. ह्या प्राईम कॉम्पोनंटचे सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन ट्रू फॉल्स. सिंगल स्टेटमेंट असल्यामुळे ट्रू फॉल्स येईल. 2 स्टेटमेंट जर असतील तर 2 times ट्रू, 2 times फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. 3 स्टेटमेंट असतील तर 4 times, पहिले जे स्टेटमेंट आहे पी, 4 times ट्रू, 4 times फॉल्स. सेकंड स्टेटमेंट जे क्यू आहे 2 times ट्रू, 2 times फॉल्स, देन ट्रू फॉल्स.
समजलं का? आता लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्री म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी इफ इट्स ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे याची काय आलेली आहे? ट्रू आलेली आहे फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ इट्स प्राईम कंपोनेंट्स. कळलं का? ज्यावेळेस एक्झाम्पल होतील त्यावेळेस तुम्हाला अजून क्लिअर अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न बघणार आहोत. नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न कुठला आहे? डेफिनेशन मी ऍज इट इज ठेवतो कारण तीच डेफिनेशन आपल्याला यूज करायचं. सेकंड स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. सेकंड स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. बघा ऍज इट इज आहे, काहीच नाही. काय बघा, द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. Pattern is contradiction if its truth value is false. Its truth value is false for all possible combination of its prime component. ज्या स्टेटमेंट पॅटर्नची सगळ्या लास्ट कॉलमच्या एंट्री फॉल्स येतात, जसं मगाशी तिथे ट्रू आले होतं तसं फॉल्स येतं लास्ट कॉलम मध्ये, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणायचं? कॉन्ट्राडिक्शन. राईट डाऊन दिस थेरॉटिकल पॉइंट. एक्झाम्पल आपण एक्सरसाइजचे क्वेश्चन्स बघणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड टाईपचा स्टेटमेंट पॅटर्न आहे कॉन्टिंजन्सी. याची डेफिनेशन वगैरे तुम्ही राईट करायची, मी सांगतो फक्त. तर बघा काय डेफिनेशन आहे. द स्टेटमेंट पॅटर्न इज नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड ॲज कॉन्टिंजन्सी. दो स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी पण नसतो, कॉन्ट्राडिक्शन पण नसतो. इट इज कॉल्ड ॲज कॉन्टिंजन्सी. म्हणजे लास्ट कॉलम मध्ये तुम्हाला मिक्स एंट्रीज दिसतील, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, फॉल्स वगैरे. म्हणजे मिक्स एंट्री जर आल्या लास्ट कॉलम मध्ये तर स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड ॲज कॉन्टिंजन्सी. समजलं का? म्हणजे काय आहे? डेफिनेशन काय राईट करायची? द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिंजन्सी इफ इट इज नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. समजलं का? व्यवस्थित अंडरस्टँडिंग झाली तिन्ही पॉइंट. आता याच्यावर आता आपण एक्सरसाइजचे क्वेश्चन्स बघणार आहोत. मला स्टेटमेंट पॅटर्न सांगायचे आहे, याच्यामध्ये तुम्हाला या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचा आहे. बघा, बिफोर स्टार्टिंग दिस एक इम्पॉर्टंट नोट राईट करायची आहे. याच्यावरती नोट आहे, नोट. इन स्टेटमेंट पॅटर्न, इन स्टेटमेंट पॅटर्न following symbols are considered in the priority. बघा, in statement pattern symbols are considered in following priority. Symbols are considered in priority. डिफरंट प्रायोरिटीने सिम्बॉल कन्सिडर करायचे. तर सगळ्यात पहिलं निगेशन प्रायोरिटीने कन्सिडर होतं, त्याच्यानंतर ऑर, त्याच्यानंतर अँड, त्याच्यानंतर इम्प्लिकेशन आणि त्याच्यानंतर डबल इम्प्लिकेशन. या प्रायोरिटीने स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सिम्बॉल्स कन्सिडर करायचे. नोट लिहून ठेवा. इन द स्टेटमेंट पॅटर्न सिम्बॉल्स आर कन्सिडर इन फॉलोइंग प्रायोरिटी. या प्रायोरिटीने कन्सिडर होता. बघा, निगेशन, निगेशन नंतर ऑर मीन्स डिसजंक्शन, देन अँड मीन्स कंजंक्शन, इम्प्लिकेशन अँड डबल इम्प्लिकेशन. कॉलम एंटर करायचे, मी सांगतो ते एकदम सिंपल आहे. कॉलम एंटर करण्याची स्टेप. तर सगळ्यात पहिले इकडे बघा, फर्स्ट चेक द स्टेटमेंट्स. हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर इन द गिवन स्टेटमेंट पॅटर्न? बघा, तुम्हाला दोनच स्टेटमेंट दिसत आहेत, पी क्यू. बघा, इथे पी क्यू रिपीट झालंय, तर दोन स्टेटमेंट आहे फक्त. फर्स्ट स्टेटमेंट इज पी, सेकंड स्टेटमेंट इज क्यू. फर्स्ट टू कॉलम इज ऑफ स्टेटमेंट और फर्स्ट थ्री कॉलम इज ऑफ स्टेटमेंट. तीन स्टेटमेंट असतील पी क्यू आर तर तीन कॉलम येतील पी क्यू आर. दोन स्टेटमेंट असतील तर दोन स्टेटमेंटचे कॉलम. समजलं का? त्याच्यानंतर प्रायोरिटी असते निगेशनला. तर याच्यामध्ये कुठल्या स्टेटमेंटचं निगेशन आहे का? नाहीये. त्याच्यामुळे निगेशनचं ट्रूथ टेबल कॉलम येणार नाही पुढे. तर सगळ्यात पहिलं या ब्रॅकेट मधली फर्स्ट ब्रॅकेट कन्सिडर करायची, पी इम्प्लाइज क्यू.
बरं बघा, प्रायोरिटी स्टेप वाईज घ्यायचंय. सगळ्यात पहिलं दोन स्टेटमेंट पी क्यू, त्याच्यानंतर ही ब्रॅकेट, फर्स्ट ब्रॅकेट, त्याच्यानंतर ही ब्रॅकेट आणि क्यू ही पूर्ण येईल. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, हा कॉलम झाला नेक्स्टचा. समजलं का? आणि शेवटी होल स्टेटमेंटचा कॉलम म्हणजे काय स्टेटमेंट आहे? पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. समजलं का तुम्हाला कसे कॉलम प्रिपेअर करायचे? तर सगळ्यात पहिलं पी क्यू दोन स्टेटमेंटचा कॉलम फिक्स आहे. त्याच्यानंतर सिंगल ब्रॅकेट, सिंगल जेवढ्या ब्रॅकेट असतील ती ब्रॅकेट, ही ब्रॅकेट कंप्लीट झाली. त्याच्यानंतर ही होल ब्रॅकेट, त्याच्यानंतर होल स्टेटमेंट. समजलं? एक दोन क्वेश्चन झाले का क्लिअर होईल. आता दोन स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितलं होतं, दोन स्टेटमेंट जर असतील तर 4 ट्रूथ व्हॅल्यू येतात. 4. मग पीच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा घ्यायचे आहे? 2 टाइम्स ट्रू, 2 टाइम्स फॉल्स. क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू सिंगल ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. कळलं का? तीन स्टेटमेंट जर असतील तर 4 टाइम्स ट्रू, 4 टाइम्स फॉल्स, डबल ट्रू, डबल फॉल्स, डबल ट्रू, डबल फॉल्स. आरचं काय येईल? ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. कळलं? आता नेक्स्ट, आता कुठलाही ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी हे माहित पाहिजे. कंजंक्शनचं काय आहे? टी अँड टी, ई बोथ आर ट्रू, देन देअर कंजंक्शन इज ट्रू. डिसजंक्शनचं काय आहे? ई बोथ आर फॉल्स, देन देअर डिसजंक्शन इज फॉल्स. नंतर थर्ड इम्प्लिकेशनचं काय आहे? फर्स्ट ट्रू पाहिजे, सेकंड फॉल्स पाहिजे, तरच फॉल्स येतो, अदरवाइज ट्रू. बाय कंडिशनलचं काय आहे? ई बोथ आर ट्रू or both are false, then their biconditional is true. And negationचा काय आहे? Negation of true is false, and negation of false is true. कळलं? हा ट्रूथ टेबल हे माहित पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आता त्याच्यानंतर बघा काय, पी इम्प्लाइज क्यू. या दोन कॉलम मध्ये, कुठल्या कुठल्या दोन कॉलम मध्ये? पी मीन्स फर्स्ट कॉलम, क्यू मीन्स सेकंड कॉलम. इन बिटवीन दीज टू कॉलम कुठला सिम्बॉल आहे? इम्प्लिकेशनचा. मग काय इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल? फर्स्ट स्टेटमेंट ट्रू पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स पाहिजे, तरच फॉल्स येतो, अदरवाइज ट्रू. बघा बरं, आता इथे फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, देन देअर इम्प्लिकेशन इज फॉल्स. झालं? अदरवाइज ट्रू. बाकी केसमध्ये काय येईल? समजलं का? हा कॉलम नंबर थर्ड. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ब्रॅकेट. ब्रॅकेट मीन्स विच कॉलम? पी इम्प्लाइज क्यू मीन्स थर्ड कॉलम. बघा हा कॉलम, पी इम्प्लाइज क्यू मीन्स थर्ड कॉलम. आणि अँड क्यू इथं रिव्हर्स. या दोघांमध्ये कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 2 या दोन कॉलम मध्ये कुठला सिम्बॉल आहे? अँड. बघा बरं आहे का? P implies Q means column number 3, Q means column number 2. म्हणजे पहिले याला प्रेफरन्स द्यायचा आहे, नंतर Q आहे. या दोघांमध्ये अँडचा सिम्बॉल आहे. काय अँडचा ट्रूथ टेबल? ई बोथ आर ट्रू, देन देअर कंजंक्शन इज ट्रू. मग बघा बरं, दोन्ही ट्रू कुठे आहे? दोन्ही ट्रू. फर्स्ट आहे बघा, ट्रू ट्रू, देन देअर कंजंक्शन इज ट्रू. हिअर ऑल्सो बोथ आर ट्रू, देन देअर कंजंक्शन इज ट्रू. अदरवाइज ह्या दोन केस मध्ये फॉल्स येईल. इथे फॉल्स राईट करेल. कळलं का? आणि आता लास्ट बघा, ही जी होल ब्रॅकेट आहे मीन्स कॉलम नंबर 4. बरोबर का? होल ब्रॅकेट मीन्स कॉलम नंबर 4 आणि पी मीन्स कॉलम नंबर फर्स्ट. या दोघांमध्ये पहिला प्रेफरन्स म्हणजे फर्स्ट कॉलम नंबर 4 आहे आणि त्याच्यानंतर कॉलम नंबर फर्स्ट. या दोघांमध्ये इम्प्लिकेशनचा सिम्बॉल आहे. मग इम्प्लिकेशन साठी काय पाहिजे? फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, देन देअर इम्प्लिकेशन इज फॉल्स. बघा बरं, पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स नाहीये. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स नाहीये. इथे बघा, फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स. फर्स्ट हे घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हे. टी इम्प्लाइज एफ इज एफ. आणि अदर केस मध्ये सगळं काय येईल?
ट्रू येईल. दिस इज ट्रूथ टेबल फॉर दीज स्टेटमेंट पॅटर्न. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं मगाशी थर्ड क्वेश्चन आणि फर्स्ट क्वेश्चन सिमिलर आहे. तर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला असता की एक्झामाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टिंजन्सी. तर मग सेम ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे आणि लास्ट कॉलमच्या एंट्री चेक करायच्या. म्हणजे जो आपला स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम असतो, ह्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सर्व एंट्री ट्रू आहेत का? नाही. सो दिस इज नॉट टॉटॉलॉजी. सर्व एंट्री फॉल्स आहेत का? नाही. म्हणजे दिस इज नॉट कॉन्ट्राडिक्शन. मिक्स एंट्री ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. सो दिस स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिंजन्सी. काय आहे स्टेटमेंट पॅटर्न? कॉन्टिंजन्सी पॅटर्न दिलेला आहे. पी अँड निगेशन क्यू बाय कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू. बाय कंडिशनलचा सिम्बॉल आहे, हा कंडिशनलचा सिम्बॉल आहे. तर सगळ्यात पहिले आपण त्याचा टेबल कन्स्ट्रक्ट करू आणि लास्ट कॉलम वरून तुम्हाला आयडेंटिफाय करता येणार आहे स्टेटमेंट पॅटर्न कुठल्या टाईपचा आहे. पण हा थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे. ह्या क्वेश्चन मध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे? ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. सगळ्यात पहिले मला सांगा, हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर. बघा कुठले कुठले स्टेटमेंट आहे. सगळ्यात पहिलं स्टेटमेंट आहे पी, त्याच्यानंतर क्यू आहे, पी नंतर क्यू, त्याच्यानंतर आर नाहीये. म्हणजे दोनच स्टेटमेंट दिलेले आहे पी अँड क्यू. मग फर्स्ट टू कॉलम इज ऑफ स्टेटमेंट्स. त्याच्यानंतर निगेशन आहे का कुठल्या स्टेटमेंटचं? तर आहे, निगेशन क्यूच आहे. त्यामुळे थर्ड कॉलम इज ऑफ निगेशन क्यू. झालं. त्याच्यानंतर ब्रॅकेट, वी कन्सिडर फर्स्ट ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू. आणि शेवटी इन बिटवीन दीज टू ब्रॅकेट बाय कंडिशनल इज देअर. फर्स्ट ब्रॅकेट इज कॉलम नंबर 4 आणि सेकंड ब्रॅकेट इज कॉलम नंबर 5. या दोघांमध्ये कोणता सिम्बॉल आहे? बाय कंडिशनलचा. आणि लास्ट कॉलम जो आहे आपला तो पूर्ण स्टेटमेंटचा कॉलम आला पाहिजे. ठीक आहे. या कॉलमचा सिक्वेन्स चेंज झाला तरी चालेल, फक्त लास्ट कॉलम आपला पूर्ण स्टेटमेंटचा कॉलम आला पाहिजे. आता दोन स्टेटमेंट आहे पी आणि क्यू. मग दोन स्टेटमेंट जर असतील तर ट्रूथ व्हॅल्यूज किती येतील? बघा, पीच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा येतील? 2 टाइम्स ट्रू, 2 टाइम्स फॉल्स. क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू सिंगल ट्रू, सिंगल फॉल्स, सिंगल ट्रू, सिंगल फॉल्स. त्याच्यानंतरचा कॉलम बघा काय? निगेशन क्यू. म्हणजे ह्या कॉलम नंबर 2 चं निगेशन आहे. मग ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रूचं निगेशन फॉल्स आणि फॉल्सचं निगेशन ट्रू. आता बघा कुठल्या दोघांमध्ये? अँड पी अँड निगेशन क्यू. कॉलम नंबर फर्स्ट आणि कॉलम नंबर थर्ड या दोघांमध्ये. आता हा हाईड करायचा पूर्ण कॉलम. फर्स्ट आणि थर्ड ऑब्झर्व करायचे फक्त. काय दोघांमध्ये? अँड. अँडचं ट्रूथ टेबल काय आहे? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स. बघा बरं, दोन्ही ट्रू आहे का? नाही. इथे दोन्ही ट्रू येईल. मग दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स. झालं. हे व्यवस्थित स्लोली करायचं एकदम. नंतर पी इम्प्लाइज क्यू. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे, पी क्यू. दोघांमध्ये इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनचं काय ट्रूथ टेबल? फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, देन फॉल्स, अदरवाईज ट्रू. बघा, पी क्यू फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, देन फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि शेवटी इन बिटवीन कॉलम नंबर 4. बघा, फर्स्ट ब्रॅकेट मीन्स कॉलम नंबर 4, सेकंड ब्रॅकेट मीन्स कॉलम नंबर 5. आणि ह्या दोघांमध्ये इन बिटवीन दीज टू कॉलम बाय कंडिशनल इज देअर. या दोघांमध्ये कुठला सिम्बॉल आहे? बाय कंडिशनलचा. मग बाय कंडिशनलला काय आहे? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा बरं, दोन्ही ट्रू आहे का? नाहीये. दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स नाहीये. दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स नाहीये. दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स नाहीये. तर सगळ्या केसमध्ये काय येईल? फॉल्स येईल.
झालं. दिस कॉलम बघा, दिस इज ट्रूथ टेबल फॉर दिस स्टेटमेंट पॅटर्न. आता लास्ट कॉलम बघा बरं, द स्टेटमेंट पॅटर्न इज फॉल्स. या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सगळ्या एंट्री काय आलेल्या आहे, फॉल्स आलेल्या आहे. सो दिस स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड ॲज कॉन्ट्राडिक्शन. दिस स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड ॲज कॉन्ट्राडिक्शन. आता थिअरी मध्ये एक पॉइंट राईट करून द्यायचा राहिलाय, पण तो सिंपल पॉइंट आहे. टॉटॉलॉजी डिनोटेड बाय स्मॉल टी आणि कॉन्ट्राडिक्शन डिनोटेड बाय स्मॉल सी. टॉटॉलॉजी डिनोटेड बाय स्मॉल टी आणि कॉन्ट्राडिक्शन डिनोटेड बाय स्मॉल सी. मग दिस स्टेटमेंट पॅटर्न इज फॉल्स. सगळ्या एंट्री काय आलेलं आहे, फॉल्स आलेलं आहे. त्याच्या ट्रूथ टेबल फॉल्स आलेलं आहे. सो दिस स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. समजलं का? ह्या क्वेश्चन मध्ये फक्त तुम्हाला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे, सांगायचं नाही. पण आपण याच्यामध्ये थर्ड क्वेश्चन मध्ये पडणार आहोत. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, थर्ड नंबर. How many statements are in the given statement pattern? There are three statements, P, Q and R. First three column is of statements, that is P, Q and R. Prepare a table. Big table आहे, 3 statement असल्यामुळे. First column is of P, second column is of Q आणि third column is of R. त्याच्यानंतर कुठल्या स्टेटमेंटचं निगेशन आहे का? नाहीये. मग फर्स्ट ब्रॅकेट, नेक्स्ट कॉलम इज ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. फर्स्ट ब्रॅकेट मीन्स P, Q, फर्स्ट 2 कॉलम मध्ये अँड आहे. त्याच्यानंतर सेकंड कॉलम Q or R, सेकंड ब्रॅकेट मीन्स दिस कॉलम. And in between these two columns, या दोन कॉलम मध्ये फर्स्ट ब्रॅकेट इज P and Q, सेकंड ब्रॅकेट इज Q or R. या दोन ब्रॅकेट मध्ये बाय कंडिशनल आहे. मग लास्ट कॉलमला आपला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आलेला आहे. लास्ट कॉलमला पूर्ण काय आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहे. स्टेप वाईज करायचं आहे, स्लोली करायचं आहे. ठीक. त्याच्यानंतर आता आपण, मी तुम्हाला सांगितलं होतं 3 स्टेटमेंट जर आलं तर 4 टाइम्स ट्रू, 4 टाइम्स फॉल्स, म्हणजे 8 एंट्रीज येतील. एट एंट्रीज. मग कशा द्यायची एंट्री बघा, 4 टाइम्स ट्रू, 4 टाइम्स फॉल्स, 2 times true, 2 times false, 2 times true, 2 times false, single true, single false, true, false, true, false, true, false. एकदम सिंपल आहे. ठीक. आता P, Q, in between first 2 columns, and is there. And means conjunction. Both are true, then their conjunction is true. मग बघा, दोन्ही ट्रू इथे आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल. इथे पण दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. अजून कुठे बघा, दोघांमध्ये ट्रू, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स. दिस इज ट्रूथ टेबल फॉर P अँड Q. आता नेक्स्ट जो आहे तो Q और R साठी, म्हणजे कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 3 या दोघांमध्ये ऑर चा सिम्बॉल आहे. या 2 कॉलम, आता बाकीचे कॉलम नाही बघायचे, 2च कॉलम फक्त ऑब्झर्व करायचे, Q और R. ऑरचा काय ट्रूथ टेबल आहे, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू. मग बघा, पहिले दोन्ही फॉल्स कुठे, इथे नाहीये दोन्ही फॉल्स. बघा, इथे दोन्ही फॉल्स आहे, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. लास्टला पण दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, otherwise true. त्याच्यानंतर आता बघा, कुठले कुठले कॉलम्स आहे. फर्स्ट ब्रॅकेट मीन्स कॉलम नंबर 4. दिस इज कॉलम नंबर 4 and this is column number 5. First bracket means column number 4, second bracket means column number 5, and in between these two bracket biconditional is there.
बघा बाय कंडिशनलचा सिम्बॉल आहे. मग फक्त हे दोन कॉलम ऑब्झर्व करायचे आहे. आणि काय बाय कंडिशनल साठी दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू. बघा दोन्ही ट्रू आहे. हे बघा दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. अगेन दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. इथे दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू आणि अदरवाइज फॉल्स. दिस इज ट्रूथ टेबल फॉर दीज स्टेटमेंट पॅटर्न. आता मला सांगा बरं, मिक्स एंट्री झालेला आहे. जो स्टेटमेंट पॅटर्नचा लास्ट कॉलम आहे, दिस लास्ट कॉलम हॅव्हिंग मिक्स एंट्री, म्हणजे ट्रू फॉल्स सगळे ट्रू आलेले नाहीये, सगळे फॉल्स आलेले नाहीये. सो दिस स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टेंजन्सी. रिमेनिंग क्वेश्चन जे आहेत टोटल 10 सब क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये. ते एकदम सिंपल आहे, ते तुम्ही सॉल्व्ह. एवढा 1 नंबरचा क्वेश्चन मी घेतो कारण तो थोडा मोठा दिसतोय बाकीच्यांना दिसायला, पण एकदम सिंपल आहे. दिसायला जरी मोठा असला तर एकदम सिंपल आहे. ज्या ब्रॅकेट दिसतात ना आपल्यास, सिंगल ब्रॅकेट, होल याची ब्रॅकेट, तशाच ब्रॅकेट तुम्हाला टेबलमध्ये दिसला पाहिजे आपल्या सेपरेट. तर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचे. तर सगळ्यात पहिलं, हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर? तर 3 स्टेटमेंट पी क्यू आर. सगळ्यात पहिलं स्टेटमेंट बघायचे किती स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर निगेशन आहे की नाही बघायचं, कुठल्या स्टेटमेंटचं निगेशन आहे की नाही. ठीक. आता बघा सगळ्यात पहिला कॉलम येईल, फर्स्ट कॉलम इज ऑफ पी, स्टेटमेंट पी. फर्स्ट कॉलम इज ऑफ स्टेटमेंट पी, सेकंड कॉलम इज ऑफ स्टेटमेंट क्यू, आणि थर्ड कॉलम इज ऑफ स्टेटमेंट आर. तीन स्टेटमेंट जर आलं तर 8 एंट्रीज येतात. टोटल 8 एंट्रीज. 4 टाइम्स ट्रू, 4 टाइम्स फॉल्स. डबल ट्रू, डबल फॉल्स. सिंगल ट्रू, सिंगल फॉल्स. एट एंट्रीज. पहिला आपण पीक्यूच्या एंट्री राईट करण्याआधी टेबलमध्ये व्यवस्थित कॉलम्स प्रिपेअर करून घेऊ आपण. तर सगळ्यात पहिलं काय येईल, निगेशन आहे का कुठल्या स्टेटमेंटचं? नाहीये. सगळ्यात पहिलं फर्स्ट ब्रॅकेट मधली ब्रॅकेट, क्यू इम्प्लाइज आर. ब्रॅकेट मधली ब्रॅकेट. आता पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट, म्हणजे पूर्ण आपली फर्स्ट ब्रॅकेट तुम्हाला दिसते. ही फर्स्ट ब्रॅकेट इथे दिसते बघा, दिसते का? ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट मधलं पी अँड क्यू, आणि त्याच्यानंतर होल सेकंड ब्रॅकेट पी अँड क्यू इम्प्लाइज आर. आणि शेवटी हे बघा फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट दोघांमध्ये कुठला सिम्बॉल आहे? फर्स्ट ब्रॅकेट इज P implies Q implies R. This is first bracket. And second bracket is P and Q implies R. या दोघांमध्ये बाय कंडिशनलचा सिम्बॉल आहे. फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट, म्हणजे लास्ट कॉलमला आपलं होल स्टेटमेंट आलेलं आहे. होल स्टेटमेंट, पूर्ण कम्प्लीट स्टेटमेंट आलेलं आहे. कळलं? बघा प्रत्येक ब्रॅकेट दिसला पाहिजे सेपरेट. हे बघा या कॉलम मध्ये तुम्हाला फर्स्ट ब्रॅकेट दिसते, या कॉलम मध्ये तुम्हाला सेकंड ब्रॅकेट दिसते, आणि शेवटी होल स्टेटमेंट दिसलं पाहिजे. कळलं का? आणि त्या स्टेटमेंटच्या एंट्रीज आपल्याला फाइंड करायची आहे. तर सगळ्यात पहिलं 3 स्टेटमेंट आहे. तर काय येईल? 4 टाइम्स ट्रू, 4 टाइम्स फॉल्स. बघा क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येतील? 2 टाइम्स ट्रू, 2 टाइम्स फॉल्स. 2 टाइम्स ट्रू, 2 टाइम्स फॉल्स. आरच्या काय येतील? सिंगल ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. नंतर आता बघा क्यू इम्प्लाइज आर, म्हणजे कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 3 दोघांमध्ये इम्प्लिकेशन आहे. काय इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल? फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, देन देअर इम्प्लिकेशन इज फॉल्स. मग बघा बरं, पहिलं म्हणजे क्यू आणि सेकंड म्हणजे आर. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, देन फॉल्स. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, देन फॉल्स. अदरवाइज ट्रू. आता बघा P means first column and this bracket means fourth column.
2 दिसतं का? P आणि दिस ब्रॅकेट दोघांमध्ये इम्प्लिकेशनचा सिम्बॉल आहे. इम्प्लिकेशन असेल तर परत तेच फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. बघा बरं, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. अजून बघा कुठे फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का? नाही. अदरवाईज काय येईल? ट्रू. अदरवाईज ट्रू. ठीक आहे. व्यवस्थित कॉलम बघायचे. ज्या कॉलम मध्ये सिम्बॉल आहे तेच कॉलम फक्त ऑब्झर्व करायचे. नंतर पी अँड क्यू या दोघांमध्ये फर्स्ट अँड सेकंड कॉलम मध्ये पी अँड क्यू मध्ये काय आहे? अँड आहे. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल. बघा बरं, दोन्ही ट्रू. बघा, इन फर्स्ट रो बोथ आर ट्रू, second also both are true, then otherwise false. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट. आता बघा सेकंड ब्रॅकेटला कुठले कुठले कॉलम आहे? दिस कॉलम पी अँड क्यू इम्प्लाइज आर. आर मीन्स कॉलम नंबर 3. या दोन कॉलम मध्ये म्हणजे कॉलम नंबर 3 7 बरोबर. या दोन कॉलम मध्ये 6 नंबर कॉलम आणि 3rd नंबर कॉलम या दोघांमध्ये इम्प्लिकेशन आहे. मग इम्प्लिकेशनला काय पाहिजे? हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे. फर्स्ट ट्रू पाहिजे, सेकंड फॉल्स पाहिजे. फर्स्ट ट्रूस हे बघा इथे फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स नाहीये, अदरवाईज काय येईल? ट्रू. आणि शेवटी लास्ट. आता लास्ट कॉलम इम्पॉर्टंट आहे. विथ कॉलम्स. आता फर्स्ट ब्रॅकेट मीन्स कॉलम नंबर 5 आणि सेकंड ब्रॅकेट मीन्स कॉलम नंबर 7. बघा ह्या दोन कॉलम मध्ये बाय कंडिशनलचा सिम्बॉल आहे. बाय कंडिशनल या दोन कॉलम मध्ये कुठला सिम्बॉल आहे? मग ऑब्झर्व करताना फक्त 5th आणि 7th ऑब्झर्व करायचे. हा मधला 6 ऑब्झर्व करायचा नाहीये. तर बाय कंडिशनलला काय आहे? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू येईल. पहिलं दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू, दोन्ही ट्रू असतील तर 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 ट्रू. बोथ आर ट्रू देन देअर बाय कंडिशनल इज ट्रू. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. दिस इज ट्रूथ टेबल फॉर दीज स्टेटमेंट पॅटर्न. आणि मला सांगा बरं कुठल्या टाईपचा स्टेटमेंट पॅटर्न हा? ऑल एंट्रीज आर ट्रू. Therefore, given statement pattern is tautology. कुठला स्टेटमेंट पॅटर्न आहे हा? टॉटॉलॉजी. बघा आपण क्वेश्चन नंबर 1 बघता बघता क्वेश्चन नंबर 3 पण बघितलेला आहे का स्टेटमेंट पॅटर्न काय असतो. तर क्वेश्चन नंबर 3 पण तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. तो पूर्ण क्वेश्चन सिमिलर टाईपने सॉल्व्ह करायचा आहे. फक्त लास्ट कॉलम वरून तुम्हाला लिहायचं आहे फ्रॉम लास्ट कॉलम गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. फक्त आपल्याला 3rd क्वेश्चन मध्ये रिझल्ट राईट करायचा असतो. काय रिझल्ट लिहायचा असतो? फ्रॉम लास्ट कॉलम गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज tautology. बघा आता सेकंड क्वेश्चन. युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? आपल्याला दोन कॉलम्स आयडेंटिकल दाखवायचे म्हणजे सेम दाखवायचे. दोन स्टेटमेंट पॅटर्न आहे. एक LHS ला सेपरेट स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि RHS ला सेपरेट स्टेटमेंट पॅटर्न आहे. दोन स्टेटमेंट पॅटर्नचे कॉलम आपल्याला काय दाखवायचे? आयडेंटिकल दाखवायचे. याच्यामध्ये सुद्धा 10 सब क्वेश्चन्स आहेत. एक 3-4 क्वेश्चन्स आपण घेऊ, बाकीचे सिमिलर वेने तुम्ही सॉल्व्ह करायचे. या ट्रूथ टेबल इम्पॉर्टंट आहे, आपल्याला ह्या व्हॅल्यूज पाहिजे. सगळ्यात पहिले आपण टेबल प्रिपेअर करू. कन्सिडर द ट्रूथ टेबल. एक ट्रूथ टेबल कन्सिडर करायचं आहे की ज्याच्यामध्ये LHS आणि RHS सेपरेट दिसली पाहिजे. तर सगळ्यात पहिलं हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर इन गिवन स्टेटमेंट. बघा PQ दोन स्टेटमेंट दिसत आहे. PQ फर्स्ट कॉलम इज ऑफ P, सेकंड कॉलम इज ऑफ Q. त्याच्यानंतर कुठल्या स्टेटमेंटचं निगेशन आहे का? तर यस, निगेशन ऑफ P इज देअर. मग एकदाच राईट करायचं निगेशन ऑफ P, कॉलम नंबर 3. त्याच्यानंतर LHS मीन्स
निगेशन P अँड Q. त्याच्यानंतर RHS मधली फर्स्ट ब्रॅकेट P और Q. लास्टला कंप्लीट RHS. दिस ब्रॅकेट P और Q अँड निगेशन P. मग बघा या कॉलमला आपण नंबर देऊ. कुठले कुठले कॉलम? LHS मीन्स फर्स्ट, कॉलम नंबर फर्स्ट, कॉलम नंबर सेकंड, कॉलम नंबर थर्ड, कॉलम नंबर फोर, कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6. या कॉलमला आपण नंबर दिलेले. मग कॉलम नंबर 4 ला आपली LHS आहे आणि कॉलम नंबर 6 ला आपली RHS आहे. आपल्याला हे दोन कॉलम आयडेंटिकल दाखवायचे, कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6. मग दोन स्टेटमेंट आहे तर 4 ट्रूथ व्हॅल्यू येतील. दोन स्टेटमेंट जर असतील तर हाऊ मेनी एंट्रीज? 4 एंट्रीज. बघा काय येईल? 2 टाइम्स ट्रू, 2 टाइम्स फॉल्स, सिंगल ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. झालं. त्याच्यानंतर आता पीचं निगेशन आहे. मग कॉलम नंबर फर्स्टचं निगेशन आहे तर ट्रूचं निगेशन येईल फॉल्स, ट्रूचं निगेशन येईल फॉल्स, फॉल्सचं निगेशन येईल ट्रू, फॉल्सचं निगेशन येईल ट्रू. हा कॉलम आपल्याला बघायचा नाही. निगेशन P म्हणजे ह्या Pचं निगेशन येईल, ह्या कॉलमचं निगेशन. त्याच्यानंतर कॉलम नंबर थर्ड आणि कॉलम नंबर सेकंड म्हणजे निगेशन P अँड Q. या दोघांमध्ये अँड आहे. अँडला काय आहे? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल. बघा दोन्ही ट्रू आहे का? पहिले हे ऑब्झर्व करायचं, नंतर हे ऑब्झर्व करायचं. दोन्ही ट्रू नाहीये इथे. बघा दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. दिस इज आवर LHS. आता RHS साठी कॉलम नंबर 5 बघा. P और Q इन बिटवीन फर्स्ट टू कॉलम्स P Q और इज देअर. मग ऑर साठी काय आहे? दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. आता बघा ब्रॅकेट मीन्स कॉलम नंबर 5 अँड निगेशन P. अँड निगेशन P मीन्स कॉलम नंबर 3. मग ह्या ब्रॅकेट आणि निगेशन P मध्ये कुठला सिम्बॉल आहे? अँड. अँडचं काय ट्रूथ टेबल? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. म्हणजे बघा इथे ह्या केसमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. दिस इज कम्प्लीट ट्रूथ टेबल फॉर LHS अँड RHS. आता बघा बरं, LHS मीन्स कॉलम नंबर 4, RHS मीन्स कॉलम नंबर 6. आहे का? बघा दोन्ही सिमिलर. मी याला हायलाइट करतो व्यवस्थित. कॉलम नंबर 4 मीन्स आवर LHS, कॉलम नंबर 6 मीन्स आवर RHS. बघा मग therefore फ्रॉम column number 4 and 6 given statement patterns are logical equivalent. Therefore, you prove the again we can write negation P and Q is logical equivalent to P or Q and negation P. हे आलं complete answer. 3 or 4 marks साठी विचारता. कंपल्सरी याच्यातला एक क्वेश्चन विचारला जाईल 3 questions मध्ये. राईट डाऊन दिस. आता बघा काय 5th नंबरचा आपल्याला हे दोन स्टेटमेंट काय दाखवायचे? लॉजिकल इक्विव्हॅलंट दाखवायचे. तर सगळ्यात पहिलं किती स्टेटमेंट आहे याच्यामध्ये? 3 स्टेटमेंट आहे. P Q R म्हणजे किती एंट्री देतील? 8 एंट्री देतील टोटल. 4 टाइम्स ट्रू, 4 टाइम्स फॉल्स. Prepare a table containing 8 rows. P पहिला कॉलम P चा, सेकंड कॉलम Q, थर्ड कॉलम इज ऑफ R. कुठल्या स्टेटमेंटचं निगेशन आहे का बघा? कुठल्या स्टेटमेंटचं निगेशन नाहीये. तर त्याच्या पहिला आपण LHS ची ब्रॅकेट घेऊ. फर्स्ट ब्रॅकेट वाईज सॉल्व करायचं आहे. मग ब्रॅकेट येईल P और Q. त्याच्यानंतर ही ब्रॅकेट म्हणजे P और Q. R means
थर्ड कॉलम याच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. दिस इज अवर LHS. हे आलेलं आपलं LHS. आता RHS मध्ये दोन ब्रॅकेट आहे तर दोन कॉलम सेपरेट येईल. P implies R, त्याच्यानंतर Q implies R आणि इन बिटवीन these two brackets and is there म्हणजे P implies R and Q implies R. बघा कॉलमला नंबर द्या. फर्स्ट कॉलम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ नंबर कॉलम, सिक्स नंबर कॉलम and 7 number column and 8 number column. These are the column numbers. आता जी आपली LHS आहे ती 5th नंबर कॉलमला आपली LHS आहे आणि 8 नंबर कॉलमला आपली RHS आहे. आपल्याला 5th नंबरचा कॉलम आणि 8 नंबरचा कॉलम आयडेंटिकल दाखवायचे. तर मग बघा आता P च्या ट्रूथ व्हॅल्यू येईल 4 टाइम्स ट्रू, 4 टाइम्स फॉल्स. Q च्या येतील 2 टाइम्स ट्रू, 2 टाइम्स फॉल्स, 2 टाइम्स ट्रू, 2 टाइम्स फॉल्स. R च्या येतील सिंगल ट्रू, सिंगल फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. झालं. आता PQ मीन्स फर्स्ट टू कॉलम आणि दोघांमध्ये ऑर आहे. ऑरचा काय ट्रूथ टेबल आहे, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल. मग बघा फर्स्ट दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. बघा बरं आहे बघा लास्ट टू केस मध्ये P इज फॉल्स, Q इज फॉल्स, देन देअर डिसजंक्शन इज फॉल्स. इथे पण दोन्ही फॉल्स असतील तर डिसजंक्शन इज फॉल्स, अदरवाइज आता ब्रॅकेट मीन्स दिस कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 3. या पहिलं ह्या कॉलम आहे त्याच्यानंतर R आहे. इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनला काय पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स येईल. बघा बरं फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, देन अँड देन ओनली इट इज फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन इट इज फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन इट इज फॉल्स, अदरवाइज ट्रू. दिस इज अवर LHS. आता हाच LHS RHS आले पाहिजे इकडे कॉलम. त्याच्यानंतर बघा P implies R. P इथे फर्स्ट कॉलम आणि R म्हणजे थर्ड कॉलम. परत आता P ट्रू पाहिजे, P ट्रू पाहिजे, R फॉल्स पाहिजे तरच फॉल्स येईल. बघा बरं हे बघा P ट्रू R फॉल्स तरच फॉल्स, P ट्रू R फॉल्स तरच फॉल्स, नंतर अदरवाइज ट्रू. आता QR. Q इज द फर्स्ट स्टेटमेंट, R इज द सेकंड स्टेटमेंट आणि दोघांमध्ये कंडिशनल आहे. मग परत Q ट्रू R फॉल्स देन इट इज फॉल्स, Q ट्रू R फॉल्स देन इट इज फॉल्स, अदरवाइज ट्रू. आता कॉलम नंबर 6 दिस कॉलम आणि कॉलम नंबर 7 दोघांमध्ये अँड आहे. मग काय दोघांमध्ये अँड, या दोघांमध्ये अँडचा सिम्बॉल आहे. अँडला काय दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. बघा फर्स्ट इज ट्रू सेकंड इज ट्रू देन ट्रू, 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 अदरवाइज फॉल्स. बघा आता कॉलम नंबर 5 means our LHS आणि कॉलम नंबर 8 means our RHS. बघा बरं इथं राईट काय करायचं आहे, फ्रॉम कॉलम नंबर 5th and 8 given statement patterns are logical equivalent. And last, write down this whole statement.
कळलं का? इम्पॉर्टंट पॉइंट आहे पण सिम्पल, खूप कन्सेप्ट सिम्पल आहे. 3-4 मार्कचे क्वेश्चन्स आहेत. आता थर्ड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. मी फर्स्ट क्वेश्चन एक्सप्लेन करतानाच थर्ड क्वेश्चनचं ओव्हरऑल आयडिया सांगितलेली तुम्हाला. सेकंड क्वेश्चन मधले पण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करा.